नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजचा दिवस आहे जो संडेचा, सॅटर्डे आणि संडे असं माझं जे मील प्लॅनिंगचं जे काही असतं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा तुमचा रिक्वेस्टेड व्हिडिओ असणार आहे. तर बऱ्याच वेळा कसं होतं ना, मी मार्केटमधनं जे काही घेऊन येते आणि त्याच्यानंतर माझं डोक्यात विचार चालू असतो की आपण काय करायचं, प्रत्येक आठवड्याला आपल्या फॅमिलीसाठी आपण काय असा छान मेनू असा तयार करू शकतो घरच्या घरी. त्याच हिशोबाने मी आज जे काही प्रिपरेशन करणार आहे तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. यावेळेस थोडंसं वेगवेगळं, म्हणजे जे मी मागच्या व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवलेत त्या गोष्टी न दाखवता नवीन काहीतरी गोष्टी दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमधनं प्रयत्न केलाय. तर व्लॉग कुठेही स्किप करू नका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर व्लॉगला सुरुवात करूया. बटाट्यांना माती चिटकलेली असते म्हणून मी 10 मिनिटं असे भिजत घालून ठेवते. त्याच्यानंतर बाजूलाच कारली आणलेली आज मार्केटमधनं, आणि आज पाव किलो ना आणता मी अर्धा किलो कारली घेऊन आणलेली. छानपैकी पुसून क्लीन करून घेतली. आज मिक्सरचा यूज थोडा जास्त होणार होता म्हणून मिक्सरचं मोठंच भांडं वरती काढून ठेवलं. आता सर्वात आधी आपल्याला करायचं आहे तर बटाटे आपण कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहोत. कारण मग कुकर थंड होईला वेळ जातो, म्हणून मग हे काम पहिलं करून घेणार आहे आणि नंतर साईड बाय साईड बाजूला दुसरी कामं करून घ्यायची. मिरच्या आणलेल्या तर मी ना ऑलरेडी धुवूनच ठेवलेला, पण आता जास्त दिवस झाल्यात म्हटलं थोड्याशा सुकल्यासारख्या झाल्या असतील म्हणून मग आता पाण्यात भिजत घालून ठेवते. आणि आता कारली चिरून घ्यायची. कारली आहे ना थोडीशी मला वाटली ना थोडीशी जूनच वाटत होती म्हणून मग मी याच्या बिया देखील काढून घेतल्या. पण मी शक्यतो जून किंवा कशी असो कारली त्याच्या बिया काढून घेते. बरीचशी जण त्याच्या बिया काढत नाही, पण जर त्याच्या बिया घेतल्या तर थोडासा कडवटपणा जास्त येतो असं मला वाटतं, म्हणून मग मी बिया काढूनच घेते. आणि मग ना जेवढी बारीक मला चिरता येईल ना तेवढ्या बारीक मी कारली चिरून घेते. ॲक्च्युली मला देखील कारल्याची भाजी अजिबात आवडत नव्हती, पण माझ्या मावशीची हातची मी एकदा कारल्याची भाजी खाल्ली ना आणि त्याच्यानंतर मी कारल्याच्या भाजीच्या प्रेमातच पडली. म्हणजे तिच्यासारखी कारल्याची भाजी बनावी म्हणून मी ती ट्राय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि असं ट्राय करत राहिली. आणि शेवटी मला आता छान अशी कारल्याची भाजी, म्हणजे ती जशी करते, म्हणजे तिने केलेली भाजी ना थोडीशी कमी अशी कडू होते, तर तशा पद्धतीची आता मला जमायला लागली आहे. तर मी सगळी कारली चिरून घेतलीत बघा. आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठ आणि लिंबू, एक अख्ख्या लिंबाचा रस पिळून घेतलाय, कारण मोठंच होतं कारलं, म्हणजे बऱ्यापैकी अर्धा किलो होती आणि लिंबू देखील मोठं होतं, म्हणून हे सगळं मीठ आणि लिंबू लावून एक 15 ते 20 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे आता हे. आणि ह्याला ना जेव्हा पाणी सुटणार ना तेव्हा आपण हे छानपैकी मळून याच्यातलं सगळं पाणी ना पिळून घ्यायचं आहे. आणि मग आपली ना जी काय कारली ती आपली फ्राय करण्यासाठी तयार होणार आहे. आता इथे मिरची देखील मी गाळून घेतली आहेत आणि गाळून घेतलेली मग छानपैकी पुसून घेतल्यानंतर मग ह्याच्यात देखील पाणी देखील राहिलं तर मग अजून मिठाने त्याला खूप पाणी सुटणार आहे. तर काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण जेव्हा मिरच्या जेव्हा आणतो त्या भरल्या जातात, मग भरून मग त्याच्यात ना स्टफिंग खूप होऊन जातं आणि मग ते स्टफिंग मला नको आहे, म्हणून मग मी ना अशाच आहे ना या चिरून घेते. आणि बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा त्याच्यात बिया राहतात ना मग तेव्हा त्याच्यापणे ना कधीतरी तिखटपणा येतो असा खाताना, म्हणून मग मी ना अशा त्या चिरून घेते आणि चिरून त्याला ना मीठ लावून घेते. आणि मीठ लावून आहे ना मग त्या आपल्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते, म्हणजे त्याचा जेवढे दिवस आपण ठेवू ना त्याचा ना मिठाने त्याचा तिखटपणा हा मारला जातो आणि ना त्या छानपैकी मऊ देखील होतात. आणि जेव्हा आपण ज्या तळतो ना तेव्हा छान अशा कुरकुरीत अशा आपल्या मिरच्या तयार होतात. आता त्याच्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे पालकची ग्रेव्ही करायची. तर पालकची ग्रेव्ही करण्यासाठी मी ते पालक देखील छानपैकी गाळून वगैरे घेतलेला आणि एका साईडला ठेवूनच घेतलेला. थोडी बेसिक तयारी मी आधीच करून घेतलेली. आणि आज मला जे करायचे होते ना कटलेट, म्हणजे आठवड्यामध्ये खाण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कधीतरी होतील म्हणून यासाठी कटलेट करायचं होतं. त्यासाठी ब्रेड क्रम्ब पण मी घरीच तयार करून घेते. तुम्ही जर हा ब्रेड आहे जर टोस्ट केला थोडासा आणि मग हा ब्रेड जर मिक्सरमध्ये जर तुम्ही ग्राइंड करून घेतला तर तो ब्राऊन ब्रेडचा सारखा म्हणजे थोडा डार्क कलर येतो, किंवा जर तुम्ही नाही घेतला तर असा आपला ब्रेड क्रम्ब हा थोडा व्हाईटिश असा दिसतो. तर असा हा ब्रेड क्रम्ब तुम्ही फ्रीजमध्ये करून आरामात इझिली ठेवून घेऊ शकता. तर मी आता बऱ्यापैकी करून घेतला बघा, कारण माझी क्वांटिटीज तेवढी आहे म्हणून मी हे करून घेतला आणि हा तेवढा यूज होणार आहे, हा कमीच पडेल माझ्या मते तरी. इथे आता पालकाची प्युरी करून घ्यायची, त्याच्यासाठी मी इथे पाणी गरम करून ठेवलंय एका साईडला आणि एका पॅनमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे, कारण त्याचा हिरवेपणा टिकून राहण्यासाठी मी थंड पाणी घेतलेलं आहे. इथे मी पालक ब्लांच करण्यासाठी गरम पाण्यामध्ये ठेवलाय आणि याला ना आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि छानपैकी याचं लीड लावून घेणार आहे आणि एक 5 मिनिटासाठी याच्यामध्येच वाफेमध्ये ते शिजवून घेणार आहे पालक. आणि सगळं 5 मिनिटं झाली ना की तो काढून थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. आता थंड पाण्यामध्ये टाकलं ना आपण की त्याची जी प्रक्रिया असते ना गरम
शिजण्याची ती तिथेच स्टॉप होऊन जाते आणि पालक आहे ना जास्त शिजत नाही आणि त्याचा जो ग्रीनपणा असतो ना तो तसाच राहतो। आता आपण आहे ना पालकची प्युरी करून घ्यायची। तर पालकची प्युरी देखील करून ठेवली ना की आपण वेगवेगळ्या भाज्या छानपैकी इझिली घरच्या घरी पटकन संध्याकाळी करू शकतो। पालकची प्युरी करताना त्याच्यामध्ये मी 1 मिरची आणि 4-5 काजूगर असं टाकून छानपैकी एक जाडसरशी पेस्ट मी करून घेते आणि अशा काचेच्या बाउलमध्येच ट्रान्सफर करून स्टोअर करते। यामध्ये ना पाणी देखील कमी सुटतं। आता अशा पद्धतीने जर केलेली असेल ना तर तुम्ही ग्रेव्ही करा किंवा मग पालक पुरी करा किंवा पराठे करा, जास्त पातळ असं मग पीठ होत नाही आपलं। त्यामुळे अशा पद्धतीची थिकच मी ग्रेव्ही करून घेते आणि ही आता फ्रीजमध्ये आपली आरामात 8 ते 10 दिवस स्टोर, अजिबात म्हणजे काहीच होणार नाही त्याला, अजिबात त्याला पाणी सुटून ती पातळ देखील होणार नाही अशा पद्धतीने जर ठेवली तर। इथे बघू शकता तुम्ही मिरच्या पण मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी मऊ झाल्यात, तुम्हाला कळतच असतील आता, तर अशा भांड्यामध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून देते। आता त्याच्यानंतर आपण जे कारलं मीठ लावून जे ठेवलेलं त्याला देखील 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आणि ते आता छानपैकी ना मी पिळून घेणार आहे। पहिलं मळून घ्यायचं आपण छानपैकी आणि एकदम मळून घेतलं ना की त्याच्यातला सगळा रस आहे ना हा आपोआपच निघत जातो आणि निघाल्यानंतर रस छानपैकी सगळं पिळून घ्यायचं आहे आणि असं साईडला काढून ठेवायचे। हे बेसिकलीच आपण सगळेच जण ह्या पद्धतीने कारल्याची भाजी करतच असू। प्रत्येकाचं हे भाजी बनवण्याचं म्हणजे प्रत्येक प्रांतानुसार प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असेल, पण आमच्याकडे अशी केली जाते। आता ही जेव्हा आपण असं पद्धतीने करून ठेवू ना त्याच्यानंतर आपण आहे ना थोड्याशा पॅनमध्ये एक थोडंसं तेल टाकून आहे ना ही कुरकुरीत अशी ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचे। आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम आहे आपल्याला कटलेट्स जे तयार करायचे। त्यासाठी मी जे बटाटे होते त्याचे छानपैकी ना मी किसून घेते, तुम्ही स्मॅश देखील करू शकता, पण हाताने स्मॅश करतो तर कधी कधी त्याच्यामध्ये ना थोडासा असं कण राहतोच, म्हणून मग असे ते किसून घेते। किसून घेतले की छानपैकी स्मूथ असं बटाटा एकदम ग्राइंड होऊन जातो। तर आता ह्याच्यामध्ये ना मी भाज्या टाकणार आहे, तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता। मी इथे गाजर कच्चंच घेतलेलं आहे, गाजर आणि शिमला मिरची मी हाताने चिरून घेतली बारीक आणि ती कच्चीच घेतली आहे। कॉर्न आणि मटार हे थोडेसे म्हणजे किंचितचे म्हणजे 50% पर्यंत मी शिजवून घेतलेत आणि ते मी ना अख्खेच टाकलेत। अख्खे जेव्हा आपण ते कॉर्न कटलेटमध्ये जेव्हा चावले जातात ना तर ते खरंच खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने मग ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत। मीठ टाकायचं आहे, चिली फ्लेक्स टाकायचे आहेत, ऑरेगनो टाकायचं, त्याच्यानंतर ब्लॅक पेपर टाकायचं आहे, त्याच्यानंतर धना जिरा पावडर टाकायचे। तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता, पण चाट मसाल्याची गरज नाही आहे मला वाटत नाही, पण तरी पण तुम्ही टाकलं तर टाकू शकता। आणि त्याचनंतर ब्लॅक पेपर तुम्हाला ते पण ऑप्शन आहे, जास्त तिखट हवं असेल तर ते टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा जो ब्रेड क्रम्स आपण केलेला तो टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवरने त्याला एक छानपैकी बाइंडिंग मिळणार आणि आपले कटलेट जेव्हा आपण तयार करू ना ते छानपैकी असे सुटणार नाही, सुटसुटीत होणार नाही, पटकन असे बाइंड केले जाणार आणि त्याचं जे काही तुम्ही शेप द्याल ना तो व्यवस्थित तशाच्या तसाच होईल। तर आता शेप देण्यासाठी तुम्ही म्हणाल ना तर माझ्याकडे आता मी कुकीज वगैरे करते किंवा केकचं जे काही करते त्याच्यामध्ये मला हे माझ्याकडे रेडीमेड मोल्ड तयार असतात, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे घेतलेत तुम्हाला दाखवण्यासाठी। एका साईडला ब्रेड क्रम्स घेतलेत आणि ही जे बॅटर आहे ते कॉर्नफ्लॉवर आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून असं मी बॅटर तयार करून घेतलंय। इथे बघू शकता हातावरतीच मी असा एक रोल तयार करून घेते आणि हा याला डबल कोटिंग करायचं आहे आपल्याला। डबल कोटिंग केला तर आपले रोल खूप क्रिस्पी होतात। ते इथे मी कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप केलेत, त्याच्यानंतर मग ते ब्रेड क्रममध्ये रोल केलेत। ब्रेड क्रममध्ये रोल केल्यानंतर ते परत आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचे आणि मग परत आपल्याला ब्रेड क्रममध्ये रोल करून छानपैकी आता हे दाबून घ्यायचं, छानपैकी सगळं ब्रेड क्रम व्यवस्थित चिकटले गेले पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपले हे रोल तयार झालेले आहेत। तुम्ही वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या शेपचे तुम्हाला जसे हवे तसे छोटे मोठे अशा सगळ्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। तुम्ही बघू शकता मी इथे हार्ट शेप केला आहे, त्याच्यानंतर गोल शेप केलेला आहे, त्याच्यानंतर स्टार पण केलेला आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीने सगळे शेप मी एक एक पद्धतीने तुम्हाला करून दाखवलं तुम्हाला समजावं म्हणून। तुम्हाला दिसतोय तिथे बाजूला बघा मी हार्ट शेप दिसलाय। सगळं झाल्यावर मी तुम्हाला एकदा व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला देखील कळेल की आपण घरच्या घरी बाहेरचं जसं मिळतं तसं घरच्या घरी थोडीशी जर आपण मेहनत घेतली ना तर आपण घरच्या घरी हे सगळं करू शकतो आणि हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह असतं, त्याच्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या हेल्थसाठी खरंच खूप चांगलं असं आहे। बाहेरच्या याच्यामध्ये नाही जरी म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह हे असतातच असतात, तर त्याच्यामुळे
घरी खा, हेल्दी खा आणि भरपूर असं खा, ते काहीही होणार नाही त्याने. बघू शकता अशा पद्धतीने हे मी करून ठेवलं आणि आता हे पण ना फ्रीजमध्ये ठेवायचं अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी. इथे कारल्याचा व्हिडिओ ना ॲक्च्युली माझ्याकडनं फ्राय करतानाचा ना जो डिलीट झाला, सॉरी त्याबद्दल. पण मी नेक्स्ट टाइम नक्की जेव्हा मी कारलं फ्राय करेन ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन. आता मी हे जे फ्राय केलेलं कारलं आहे त्याचं डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी भाजीसाठी आहे ना मला पटकन कांदा परतला ना की याच्यावर भाजी परतली की माझी एका वेळेचं काम होऊन गेलेलं असतं. आता मी हे जे रोल केले ते कसे स्टोअर करायचे ते देखील तुम्हाला इथे दाखवते. इथे मी टप्परवेअरचा एक डबा घेतलाय ज्याच्यामध्ये पाणी कुठेही मॉइश्चर जमा होत नाही. इथे मी बटर पेपर घेतला आणि बटर पेपर मी आता खाली डब्याच्या खाली टाकून घेणार आहे. आणि आता मी टिश्यू पेपर इथे वापरणार नाही, बटर पेपरमध्ये खूप छान असं राहतं. फॉईल पेपर ठेवला तरी देखील चालतो, पण मी हे फ्रीझरमध्ये स्टोअर करणार आहे कारण मला जास्त दिवस स्टोअर करायचं आहे. तर अशा पद्धतीने करायचं म्हणून बटर पेपर टाकला आणि एक एक करून आपण जे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी जे रोल ठेवलेले आहेत ते आता काढून घ्यायचे आहेत आणि सगळे व्यवस्थित प्लेस करून घ्या तुम्ही. आणि हे अजिबात चिटकत नाही, असं म्हणू नका की अरे मी एकावरती एक जर ठेवले तर ते खालचे दाबले जातील आणि मग तुटून जातील, असं काही होणार नाही. कारण ते आता फ्रीजमध्ये बऱ्यापैकी अर्धा तासात खूप छान असे सेट होतात आणि ते व्यवस्थित तसेच राहतात. फ्रीजमध्ये तुम्ही हे 15 दिवस आरामात ठेवू शकता, पण 15 दिवस पण हे राहणार नाही. जर तुम्ही मुलांना किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सना हे फ्राय करून दिले ना ते हे लगेचच संपतील. तर 8 दिवसात तर हे संपून जातील माझ्याकडे पण. आणि कोणी एखादा गेस्ट जर येणार असतील ना तर हे तर एका दिवसातच संपून जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही करून फ्रीजमध्ये स्टोअर करून नक्की ठेवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. जेव्हा असं काही चटपटीत खाणं असतं ना तेव्हा पुदिना कोथिंबीरची चटणी ही झालीच पाहिजे. त्यासाठी पुदिना कोथिंबीरची चटणी करते आणि आज ना त्याच्यामध्ये मी खोबरं टाकणार नाहीये, कारण जर उरली ना चटणी तर माझा ह्या सॅटर्डेला पाणीपुरी शेवपुरीचा बेत आहे. तर मी कोथिंबीर, पुदिना, त्याच्यामध्ये आलं, मिरची, थोडंसं जिरेपूड, त्याच्यानंतर लिंबू, थोडंसं तेल आणि जी आपली दलिया असते ना जी डाळ ती सगळं टाकून ना थोडंसं पाणी ओतून हे मिक्स करून बारीक वाटून घेणार आहे. आणि याच्यामध्ये ना जास्तचं पाणी देखील मी ओतणार नाही आहे आणि अशा पद्धतीने मी काचेच्या जारमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. अशा पद्धतीने केली तर मला जेव्हा मी आपण पाणीपुरी करेन ना तेव्हा याचा यूज होईल. याच्यामध्ये नंतर मग मी जेव्हा करायचं तेव्हा थोडासा चाट मसाला, थोडीशी मिरची पूड टाकली की माझं मग पाणीपुरीचं पाणी देखील तयार होईल. म्हणून अशा पद्धतीनेच करून ठेवलं आहे मी. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आय होप, मी अशी आशा करते. कारण कसं असतं हे सगळं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी मला हे काम माझं शनिवारी किंवा रविवारी करावंच लागतं. आणि दर आठवड्याला काहीतरी वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे फ्रुट्स आपल्या शरीरात जावे म्हणून वेगवेगळं काहीतरी प्रत्येक आठवड्याला मी माझ्या चार्टमध्ये म्हणजे मेन्शन करून ठेवते आणि त्या हिशोबाने मग सगळं प्लॅन करते. तर ह्यावेळेस जसं कारल्याची भाजी आहे, पालक आहे, असं वेगवेगळं कशा पद्धतीने आपण आपल्या फॅमिलीला म्हणजे न खाणारा जो मेंबर असेल तो देखील खाईल, कशा पद्धतीने आपण करू शकतो हे सगळं आपण असंच मॅनेज जर करून किंवा थोडंसं डोकं लावून त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन, काहीतरी वेगवेगळं ऍड करून जर आपण पदार्थ केले तर ते खूप टेस्टी देखील होतात आणि घरच्यांना आवडतात देखील. तर ऍक्च्युली काय झालं ना, मला पण आता खूप दमायला झालं, मला आता जेवण करायचं, कारण सकाळी लवकर उठून मी हे सगळं करून घेतलं. 1-1.5 तासात माझं सगळं हे काम आवरतं. पण कसं असतं तर शूट करायचं असतं ना, मग तेवढाच वेळ डबल जातो, म्हणजे 3-3.5 तास जातात. कारण मग प्रत्येक वेळेस लाईट ऍडजस्ट करणं, कॅमेरा ऍडजस्ट करणं, सगळं मोबाईलचं सेटअप वगैरे करणं, मग ह्याच्यात मग 3-3.5 म्हणजे एक्स्ट्राचाच माझा वेळ जातो. त्याच्यामुळे मग माझी पुढची अजून धावपळ अशी होत असते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुमचे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट मार्फत कळवा. लवकरच भेटू माझ्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.